जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ। खर्रा सुगंधित तंबाखूच्या पुड्या आणि उघड्यावर विकला जाणारा नाश्ता आरोग्याला पोषक की अपायकारक, याला जबाबदार कोण? भारतीय रेल्वे स्थानके आणि रेल्वे डब्यांमध्ये आजही अनेक विक्रेते खुलेआम खर्रा, तंबाखूच्या पुड्या तसेच टोपल्यांमधून उघड्यावर नाश्ता विकताना दिसतात। अन्न सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा गंभीर प्रश्न आहे। एकीकडे अन्न व औषध प्रशासन अन्न विक्रेत्यांवर नियमांचे पालन करण्यासाठी कारवाई करत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे रेल्वे परिसरात आणि रेल्वे गाड्यांमध्ये अशा प्रकारची विक्री कशी सुरू आहे? या विक्रेत्यांकडे आवश्यक अन्न परवाना आहे का? विकल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षतेची तपासणी कोण करत आहे? तसेच रेल्वे परिसरात खर्रा किंवा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री कोणत्या नियमानुसार होत आहे? यासाठी भारतीय रेल्वे किंवा संबंधित प्रशासनाने परवानगी दिली आहे का? जर दिली असेल तर त्याची माहिती सार्वजनिक का केली जात नाही? रेल्वे स्थानकावर व रेल्वेमध्ये खर्रा व तंबाखूची विक्री कोणाच्या परवानगीने होत आहे? टोपल्यातून उघड्यावर विकल्या जाणाऱ्या नाश्त्याची अन्न सुरक्षा तपासणी कोण करणार? यावर FDA आणि रेल्वे प्रशासन संयुक्त कारवाई करणार का? प्रवाशांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे, असे प्रश्न नागरिक करीत आहे। अन्न प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे याकडे लक्ष घालतील का? आस्थापनेवर कारवाई करताना फिरस्तीवर सुद्धा तोच नियम लागू करावा आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे। प्रवाशांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही यासाठी रेल्वे प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित विभागांनी तातडीने संयुक्त तपासणी करून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे। विशाल पोखरे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।